सरकारचा मोठा निर्णय फक्त आता या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता की महाराष्ट्रातील महायुतीने सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीचे मोठे आश्वासन दिले होते। शेतकऱ्यांच्या मतावर आधारित हे वचन देण्यात आले होते, परंतु निवडणूक संपल्यानंतर आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर या महत्त्वाच्या मुद्द्याकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिलेले हे आश्वासन काही प्रमाणात त्यांनी पूर्ण केलेले नाही आणि त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी आता शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही, फक्त काही शेतकऱ्यांनाच कर्जमाफी होणार आहे, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे व्हिडिओला संपूर्ण बघा तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। आणि या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मागील काळामध्ये शासनाने काही शेतकऱ्यांना आश्वासन केलेले होते, परंतु ते आश्वासन सरकारने आता पूर्ण केलेले नाही। त्याच आधारावर बच्चू कडू साहेब यांनी उपोषण अन्नत्याग आंदोलन केले, परंतु त्या आंदोलनाला आता यश आलेले आहे। परंतु काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे, त्यामध्ये कोणते शेतकरी आहे तर बघू शकता की बच्चू कडू यांच्या आंदोलनाला कसे यश मिळालेले आहे। शासनाच्या यांच्या वचनबद्धी आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनामार्ग स्वीकारला होता। या धैर्यशील पावलामुळे शेतकऱ्यांचे कर्जमाफी मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। त्यांच्या या धैर्यामुळे शासनालाही या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास भाग पडलेले आहे। या आंदोलनाच्या दरम्यान शासनाने आमदार बच्चू कडू यांचे आश्वासन दिले की शेतकरी कर्जमाफीसाठी एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे। त्याचप्रमाणे या समितीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असे वचन देण्यात आलेले आहे। या आश्वासनानंतर शासनाने या दिशेने काही प्राथमिक पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांचे आता कर्ज माफ होणार आहे, परंतु कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे व्हिडिओला संपूर्ण बघा। तर फक्त स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे महत्त्वाचे वक्तव्य आपल्याला पाहण्यास मिळते। राज्य सरकारने महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत महत्त्वाचे वक्तव्य केलेले आहे। त्यांनी स्पष्ट केले की कोणत्या श्रेणीतील शेतकऱ्यांना आता कर्जाचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या श्रेणीतील शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ मिळणार नाही याविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी सांगितलेली आहे। शेतकरी या योजनेतून वंचित राहिलेला नाही पाहिजे। त्याचप्रमाणे मंत्री बावनकुळे यांनी त्यावेळी सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। त्यांनी सांगितले की खरोखरच कर्जमाफीसाठी आवश्यक असणाऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल आणि शासनाचा हेतू हा आहे की ज्यांना खरोखरच या सुविधेची गरज आहे अशा शेतकऱ्यांना ही योजना प्रदान केली जाईल आणि ज्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार आहे। परंतु कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे व्हिडिओला संपूर्ण बघा। तर बघू शकता की आता फक्त या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे। शासनाची भूमिकासुद्धा स्पष्ट केलेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ मिळणार आहे, शासनाने या नव्या धोरणाला खालील श्रेणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, परंतु कोणती श्रेणी आहे तर बघू शकता की या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार आहे। आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। ज्याकडे मर्यादित शेती आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। शुद्ध शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांनाच या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार आहे। ज्यांच्या खरोखरच कर्जमुक्तीची गरज आहे अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार आहे। तर बघू शकता की याची कोणकोणत्या शेतकऱ्यांना राहिलेली वंचित घटक आहे, तर कोणकोणते शेतकरी यापासून राहणार आहे। तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे की खालील श्रेणीतील लोकांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार नाही। तर कोणती श्रेणी आहे तर बघू शकता की अपात्र शेतकरी कोणते होणार आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस असलेले शेतकरी
पात्र राहणार नाही. मोठे आउटलेट मालक यापासून आता वंचित राहणार आहे. त्याचप्रमाणे शेतीवरून कर्ज घेतलेले शहरी भागातील व्यवसाय करणारे लोक यापासून वंचित राहणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे शेतकरी यापासून आता वंचित राहणार आहे. त्याचप्रमाणे या निकषांवर असे स्पष्ट होते की शासन सरसकट कर्जमाफी करण्याचा विचार करत नाहीत. याचाच अर्थ असा की काही पात्र शेतकरी देखील या कठोर विषयामुळे या योजनेतून वंचित राहण्याची शक्यता आहे. आता समितीची स्थापना होण्याची शक्यता आहे, परंतु समिती स्थापन झालेली आहे का याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूया. तर शासनाने या संपूर्ण प्रक्रियेत एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या समितीची जबाबदारी खालीलप्रमाणे असणार आहे. परंतु कोणती समितीची जबाबदारी असणार आहे तर बघू शकता. पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करणे, प्रत्येक अर्जाचे सविस्तर परीक्षण करणे, निष्पक्ष आणि पारदर्शक निकष लावून करणे, त्याचप्रमाणे अंतिम यादी प्रसिद्ध करणे. या समितीच्या अभ्यासात आधारावर शेवटची कोणतीही लाभ मिळेल आणि कोणाला लाभ मिळणार नाही असे निश्चित केले जाईल. कर्जमाफी कधी होणार आहे तर बघू शकता की आता कर्जमाफी कधी होणार आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की कर्जमाफी नेमकी कधी होणार आहे. या प्रश्नाचे उत्तर अद्याप स्पष्ट झालेले नाही. शासनाने समिती स्थापन घोषणा केलेली आहे, परंतु या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणतीही निश्चित वेळेची मर्यादा जाहीर शासनाने केलेली नाही. अद्यापही किती टाईम लागणार आहे कर्जमाफीसाठी आणि किती वेळ लागणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता शासनाने अद्याप सांगितलेली नाही. अद्याप समिती स्थापन झाली नाही. समितीकडे कार्यपद्धती स्पष्ट झालेली नाही. त्याचप्रमाणे कर्जमाफीची निश्चित तारीखसुद्धा अज्ञात आहे. शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा लागलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची अपेक्षा कोणकोणत्या आहेत तर बघू शकता. शेतकरीसाठी सामुदायिक अपेक्षा अशी आहे की शासनाने या प्रक्रियेसाठी एक निश्चित वेळेची मर्यादा ठरवलेली असावी. त्यांना वाटेल की अनिश्चिततेची या संपूर्ण प्रक्रियेत शासनाने अनेक आव्हाने आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे की अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी दुसरीकडे राज्याची आर्थिक स्थिती विचार करावा लागतो. शासनाची आव्हाने कोणकोणती निर्माण शकता प्रक्रिया मंदावत आहे. आता कोणकोणत्या परिस्थितीत असे दिसून येते की शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजून प्रलंबित आहे. शासनाचे या विषयावर अधिक गंभीरतेने विचार करून लवकरच ठोस पावले उचलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना न्याय मागण्याकडे लक्ष देऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने प्रभावी धोरण आखले पाहिजे आणि शासनाला शेतकऱ्यांना लवकरच न्याय मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची आशा आहे. आणि सर्व शेतकरी भावांना आता न्याय मिळालाच पाहिजे. सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज झालेच पाहिजे. तुम्हाला याविषयी काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर सरकारने लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे असं सर्व शेतकऱ्यांचे मत आहे. त्याचप्रमाणे सरकारने आता लवकरच सर्व भूमिका घेतलेली पाहिजे. या प्रकरणात शासनाची आपली वचनबद्धता दाखवून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वाचे त्वरित प्रभावी निर्णय केलेला पाहिजे. सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ केले पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अशांनी चॅनलला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.